हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल। मी आज जात आहे एक पार्शाचं इन्व्हिटेशन आहे आम्हाला तिथे, तर त्यासाठीच मी अशी रेडी झालेली आहे। आणि याआधीच मी व्लॉग स्टार्ट केलेला होता, फक्त इंट्रो शूट झालेला नव्हता, तर आता इंट्रो शूट करत आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी सकाळपासून काय काय केलं अँड नंतर मग आपण जाऊयात तिकडे। सो लेट्स गो। मला कार्पेट धुवायचे होते आज, तर ते मी धुवायला काढले होते वॉशिंगला आणि मशीनमध्ये बसतच नव्हते, मग मी हातानेच धुतले। कार्पेट धुवून वाळत टाकले आणि तो खूप मोठा टास्क होता की दोन्ही कार्पेट धुणं, वॉश करणं आणि वाळत टाकणं, तर त्याच्यामध्ये काही शूट करणं पॉसिबलच नाही झालं। आम्ही निघतो आता, तुषार आलेले आहेत मला घ्यायला खाली। सो चला मग आता, आणि जाताना गिफ्ट पण घ्यायचं आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवते। आज आहे आपला भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि त्यासाठीच मुलांनी असे छान बलून्स लावलेले होते। क्लासमध्ये, हॉलमध्ये, लायब्ररीमध्ये सगळीकडे बलून्स होते आणि मी इथे मुलांना चिवडा आणि लाडू द्यायला आली होती आणि हे डेकोरेशन पण बघायला आली होती, तर ते सगळं बघितलं आणि मग आता आम्ही निघतोय परत जाण्यासाठी ज्या प्रोग्रामला आम्हाला जायचं आहे तिथे। माझ्या कंबाईनच्या बॅचची स्टुडंट आहे ही। अरे तिच्याकडे स्कूटी नाही आहे, ती रोज एवढ्या मोठ्या गाडीने साईनगरवरून इकडे येते। साईनगरच्या पण समोर आहे आणि इथे आमच्या इथे येते ती। तर बाय। हे शॉप आहे, इथनं मी एक दोनदा गोष्टी घेतलेल्या आहेत, पण इथे ना थोडं एक्सपेन्सिव्ह आहे बाकीच्या पेक्षा, पण मार्केटमध्ये जाण्यापेक्षा बेटर आहे की इथनं तुम्ही घेऊ शकता। आता यांच्याकडे जो हा कॉम्बो होता तो महाग होता आणि त्याच्याच हाफ प्राईजला मी त्यांना मागितला हा ड्रेस, तर त्यांनी नाही दिला। त्यांनी आमच्याकडनं 1/3 पैसे घेतले, पण आम्ही समोर पण जरी गेलो असतो तरी पण तेवढे पैसे लागलेच असते, म्हणून मग आम्ही ते स्किप केलं समोर जाणं आणि त्यांच्याकडनं ड्रेस घेतला आणि नंतर मग जिथे प्रोग्राम होता तिथे गेलो। आम्ही गेलो तेव्हा प्रोग्राम नुकताच सुरू झाला होता। डेकोरेशन सुंदर केलेलं होतं, पण मुलांनी काही ते राहू दिलं नाहीत, त्यांनी पूर्ण बलून्स फोडले, त्यांना त्याच्यातच मजा येत होती। सुंदरशा बाळाचं रिदान असं नाव ठेवलेलं होतं आणि खूप सुंदर नाव होतं ते। देन आम्ही आलो गार्डनमध्ये, आमच्या इथल्या थोडेसे फोटोज क्लिक केले। प्रोग्रामवरून आलो आम्ही आणि आता गार्डनमध्ये आलो होतो आमच्या इथल्या समोरच्या, मस्त फोटोज काढले 1-2 आणि आता जातो घरी। मी व्लॉग ट्रान्झिशन करताना नेहमीच म्हणते इट्स अ नेक्स्ट डे, पण हा नेक्स्ट डे नाही आहे, हा याच्या आधीचा दिवस आहे। आणि आम्ही गेलो होतो बुक्स घ्यायसाठी। मला 1-2 बुक्स घ्यायचे होते MPSCचे आणि 1-2 बुक्स मला घ्यायचे होते UPSCचे। तर UPSC मटेरियल तर इथे मिळतच नाही, सो त्याचा काही फायदाच नाही त्यावरती बोलून, ते सगळं मला ऑनलाईनच ऑर्डर करावं लागेल। MPSCचे बुक्स इथे मिळाले, पण त्यातही काही बुक्स होते काही नव्हते। आणि इथे कसं आहे, त्यांच्याकडे जे आहे त्यांनाच ते चांगलं म्हणतात, तर त्याच्यामुळे मग असं झालं की बुक्स यायला वेळ होता, त्यांनी सांगितलं की येणार आहेत त्यांच्याकडे पण टाईम आहे, तर मग मी तिथनं मॅप वगैरे घेतले 1-2 आणि सगळे मॅप इथे मिळाले नाहीत मला, तर म्हणून मग एक मॅप घेतला, 2 बुक्स घेतले आणि इथनं निघालो। समोर जायला निघालो, जाताना रस्त्यामध्ये पेट्रोल भरलं आणि इकडे एक सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र आहे, तर रुक्मिणीनगरमध्ये आहे, ते खूप जुनं आहे, त्यांच्याकडे बरेचसे बुक्स मिळतात, पण त्यांनी पण सांगितलं की तुम्हाला आधी ऑर्डर करावं लागेल। मग इथे मला एक छोटा मॅप मिळाला, वर्ल्ड मॅप, जो तिकडे नव्हता मिळाला, यांच्याकडे पण मोठी साईज नव्हती अवेलेबल, मग जी होती ती मी घेतली आणि तिथनं मग आम्ही समोर गेलो बोके प्रिंटर्समध्ये। तिथे बुक्स मिळतात, सॉरी बुक्स नाही, तिथे मॅप्स मिळतात, पण त्यांच्याकडे पण असं होतं की हे त्यांचं घर आहे आणि इथे त्यांचं प्रिंटिंगचं काम होतं, हे त्यांचं ऑफिस आहे सॉरी, तर त्यांचं जे शॉप आहे ते दुसरीकडे आहे आणि ते बंद झालं होतं। मग रस्त्यात आम्हाला हे वैदर्भी लागलं आणि याच्याबद्दल मी बरंच ऐकलं होतं, इथे खूप सुंदर डेकोरेटिव्ह आयटम्स होते आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या, मसाले होते, शेवड्या, खूपच बरंच काही होतं, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या। काही गोष्टी मला एक्सपेन्सिव्ह वाटल्या, काही गोष्टींचे प्राइसेस बरोबर होते, तर ते आपल्यावरती आहे आपल्याला काय घ्यायचं आहे काय नाही। मग तिथनं आम्ही इकडे एक शॉप आहे त्याच एरियामध्ये आहे, तर तिथे स्टेशनरीचं शॉप होतं, ते बघायला आलो। मला स्टेशनरी घ्यायचीच होती, तर हा मला पेन स्टँड खूप आवडला होता, पण खूप एक्सपेन्सिव्ह होता, 500, अँड आय वॉज नॉट रेडी की मी एवढे पैसे याच्यावरती खर्च करू शकेल, म्हणून मग आम्ही परत आलो। माझ्या मित्राचे दुकान आहे, चला भेटू त्यांना, मी सगळ्या वस्तू इथं घेत असतो अकॅडमीच्या, आणि मला स्टेशनरी पण घ्यायची आहे। हे शॉप आमच्या अकॅडमी आणि लायब्ररीच्या खालीच आहे आणि यांच्याकडे ना खूप व्हरायटी असते पेनमध्ये, हायलायटरमध्ये, तर तुम्ही एकदा नक्की इथे व्हिजिट करू शकता, तुम्हाला खूप साऱ्या ट्रेंडी गोष्टी इथे मिळून जातील। तर हे माझे मित्र आहेत रोहित सर, शॉप आहे इथे खाली आणि इथं सगळ्या अकॅडमीजच्या, सगळ्या स्टेशनरीजच्या, परफ्युम्सपासून सगळं इथं अवेलेबल आहे। तर तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या समोर आले तर नक्की इथं व्हिजिट करा।
सगळ्याच व्हरायटीचं सगळं सामान इथे स्टँडर्ड क्वालिटीत मिळेल. ही वॉच मला आवडली होती, पण त्या टाईमला माझा टेबल यायचा होता म्हणून मग मी कलरमध्ये कन्फ्यूज होती. सो मी ही नंतर घेईल. त्याच्यानंतर मग नेक्स्ट डेला आम्ही आलो होतो सायन्स कोरच्या बाजूला मेळघाट हाट आहे, तर तिथे आलो होतो आम्ही की काय इथे गोष्टी मिळतात तर. आणि इथे खादीमध्ये भरपूरचं कलेक्शन होतं. झेंडे वगैरे जे होते ते खादीमध्ये लाकडामध्ये होते आणि सगळं त्यांनी हाताने बनवलेलं होतं. तर थोडं कॉस्ट होती त्याची हाय, पण क्वालिटी पण छान होती. मग आम्ही तिथेच आतमध्ये गेलो. आतमध्ये पण तिथे खूप सुंदर सुंदर डेकोरेटिव्ह आयटम्स होते आणि ते त्यांनी एवढ्या मेहनतीने हाताने बनवलेले असतात, त्याच्यामुळे याची प्राईस थोडी हाय असते, पण ठीक आहे, वर्थ असते त्या गोष्टी. नंतर मग या सर्व गोष्टी आम्ही इथे बघितल्या आणि त्याच्यानंतर मग मला तर काही घ्यायचं नव्हतं, आम्ही फक्त बघायला गेलो होतो. आणि टोपल्या वगैरे होत्या छान विणलेल्या, हे सगळं बघितलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो नॅचरल्समध्ये आईस्क्रीम खायला. मस्त माझी फेवरेट आईस्क्रीम खाल्ली. मला खूप दिवसांचं यायचं होतं. आम्ही 2-3 महिन्यानंतर इकडे आलो होतो, कारण इकडे येणं होत नाही नेहमीच. तर आता आज वेळ होता आमच्याकडे, तर आम्ही असंच फिरत फिरत आलो आणि मस्त माझ्या आवडीची आईस्क्रीम खाल्ली, चॉकलेट नटवाली. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. त्यानंतर घरी आलो, जेवण केलं आणि नंतर मग माझं एक मिशोचं पार्सल आलेलं होतं, ते आम्ही ओपनच नव्हतं केलं. तर ते ओपन केलं आणि त्याच्यामध्ये एक सुंदर असं ब्लाऊज आलेलं होतं, जे खादी कॉटनमध्ये होतं. आणि मी हे मागवलं होतं माझ्या एका साडीसाठी. माझ्याकडे एक अशी साडी आहे, त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस नव्हतं, तर मग हे मला त्याच्यावरती एकदम परफेक्ट वाटलं. क्वालिटी वगैरे एवढी छान होती याची. फक्त हे ना थोडीशी ओव्हरसाइज्ड होतं, याची साईज बरोबर नाही वाटली मला. थोडं जर छोटं असतं, परफेक्ट साईजमध्ये असतं तर खूपच सुंदर झालं असतं, पण तरी पण मी याला अल्टर करून घेईल, कारण मला हे खूप जास्त आवडलेलं आहे. मग हे सगळं झालं आमचं आणि त्याच्यानंतर मग मी बसली अभ्यास करायला. अभ्यास केला. आज थोडंसं आता आजपासून सुरुवात करत आहे आणि आतापर्यंत खूप गॅप पडला, तर एकदम पर्टिक्युलर होत नाही आहे. पण आता मी एकदम कुठली गोष्ट प्रोक्रॅस्टिनेट न करता एकदम टाइम टू टाइम अभ्यास करण्याचा ट्राय करत आहे कन्सिस्टंटली. सो येस, दॅट्स इट फॉर अ डे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जर तुम्हाला मी कसा अभ्यास करते किंवा या पण टिप्स हवे असतील किंवा काही विचारायचं पण असेल, तर तुम्ही माझ्या दुसऱ्या स्टडी चॅनलला देखील फॉलो करू शकता, दीक्षा कटक तलवारे. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही मला इन्स्टाला अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर इन्स्टालाही फॉलो करा. बाय बाय, टेक केअर.